नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विदर्भाची शान असलेली वांग्याची झणझणीत चुलीवरची भाजी। बघू शकता, बघायलाच किती टेस्टी, किती टेम्पटिंग आणि बघताच क्षणी खायची इच्छा होणारी ही भाजी आज आपली तयार झालेली आहे। तर चला याची रेसिपी बघूया। मस्तपैकी चुलीवरची केलेली आहे। आता तसाही LPGचा शॉर्टेज आलेला आहे म्हणून आता इथे कॅमेरा बंद होता। तर तेलामध्ये मी कढई तापत ठेवली, तेल गरम केलं, जिरं, मोहरी आणि कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांद्याला छान परतवून घ्यायचं आहे। या रंगावर कांदा आला, आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। मस्तपैकी तिला सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायची आहे तेल सुटतपर्यंत। चुलीवरची असल्यामुळे अगदीची टेस्ट नेक्स्ट लेवल असणार आहे। तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघाल, खूप छान टेस्टी भाजी होते आणि चुलीवरची आहे मी आधीच सांगितलंय। आता यामध्ये मी तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे। मी जे जे साहित्य टाकलंय ते तुम्ही नक्की टाका आणि या पद्धतीने भाजी करून बघा, खूप जास्त टेस्टी होते। मस्तपैकी याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊ। आता मी यामध्ये आणि छान तेल सुटतपर्यंत आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहे बरं। आणि यामध्ये मी कांदा, खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्याचं वाटण घातलेलं आहे। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, हलकसं त्यामध्ये खोबरं घेतलं। हे वाटण छानपैकी मिक्सरला बारीक करायचं आणि ते टाकून घेतलेलं आहे। छान तेल सुटतपर्यंत आपल्याला हे वाटण सुद्धा यामध्ये परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी चिरून घेतलेले 2 टोमॅटो घातलेले आहे, मीडियम आकाराचे। बघू शकता, मस्त सर्व ताजं शेतातलंच वांगे आणि टोमॅटो आहे, फ्रेश अगदी। आता टोमॅटो आपल्याला छान इथे परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत। त्यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला सर्व इथे सुके मसाले घालायचे आहे। हळद घातली, त्यानंतर तिखट घालून घेतलेलं आहे आणि धने पावडर घालून घेतलेलं आहे आणि याचमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे। बघू शकता छानपैकी। आता हे मसाले पुन्हा आपल्याला छान या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे मस्तपैकी। चुलीचा जाळ मात्र तुम्ही सांभाळूनच ठेवा, नाही तर खूप धगधग जाळ लावून दिला आपण की मग ते सर्व मसाले जळते। छानपैकी हे सुके मसाले आपण भाजले की यामध्ये जळू नये म्हणून अगदी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। बघू शकता, मसाले बुडात जळले नाही पाहिजे म्हणून थोडं पाणी घालून घेतलं। छान मसाल्यांना असं तेल सुटलं की छानपैकी वांगे आणि बटाटे चिरून घेतलेले आहे, असे लांब लांब 3-4 पाण्याने स्वच्छ धुवूनही घेतलेले आहे। ते आपण या आता मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ। बघू शकता, तेलामध्ये छान वांगे बटाटे पण तेलामध्ये मुरणं खूप महत्त्वाचं आहे, नाही तर वांगे बटाटे घातले आणि टाकलं त्याच्यात पाणी, असं नाही करायचं। वांगे बटाटे घातले की छानपैकी आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा। एकूण एक मसाला त्या वांगे बटाट्याला कोट झाला पाहिजे आणि छान ही विदर्भ पद्धतीने आज मी भाजी तुम्हाला करून दाखवत आहे। याच्यामध्ये मी गरम मसाला आणि थोडासा मटन मसाला घातलेला आहे आणि तो सुद्धा आपण छानपैकी मिक्स करून घेऊ। असं गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं 1-2 चम्मच छोट्या चम्मचनी पाणी याच्यामध्ये घालू शकता, नाहीतर काय होते, जाळ जास्त असल्यामुळे मग ते खालून जळले जाते। बघू शकता, मी सांगितल्याप्रमाणे आता मी थोडंसं 2-3 चम्मच इथे पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपले वांगे बटाटे सुद्धा त्या तेल मसाल्यामध्ये मुरेल आणि जळणार सुद्धा नाही। आणि मस्त मिक्स करून याला आपण 5 ते 7 मिनिटं जाळ कमी करायचं आहे। बघू शकता, जाळ कमी केलेला आहे। छान 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं मस्तपैकी त्या मसाल्यात आपल्याला मुरू द्यायचे आहे वांगे, बिलकुल हलवायचं नाही। कमी मंद जाळ करायचा, तो गॅसवर केला असेल तर गॅसची फ्लेम कमी करायची आणि चुलीवरचा जाळ मी कमी केलेला आहे। मस्तपैकी आपले वांगे बटाटे इथे बघू शकता, झाकण काढून दाखवत आहे, मस्त मुरलेले आहे त्या तेल मसाल्यामध्ये। छान असेच मुरू द्यायचे, तेव्हाच याची टेस्ट येते। एकदा पुन्हा मी याला मिक्स करून घेते आणि जे आपण ताटावर पाणी ठेवलं होतं, बघू शकता मी मगाशी ताट झाकून ठेवल्यावर पाणी ठेवलं होतं आणि ते पाण्याला सुद्धा छान वाफ आलेली आहे, म्हणजे ते पाणी वाफेने गरम झालेलं आहे। तेच पाणी आपल्याला या भाजीमध्ये सोडून घ्यायचं आहे। कशाला बाजूला गरम करायला ठेवायचं, तेच पाणी गरम झालेलं याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे। तुम्ही शिजायला लागते याच प्रकारे पाणी टाका आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। खूप पाणी टाकायचं नाही, कमीच पाणी टाकायचं। बघू शकता, मी झाकून ठेवलाय, पुन्हा मी तुम्हाला काढून दाखवत आहे व्यवस्थित। इथे आता आपले बटाटे आणि वांगे आपले शिजून तयार आहे, मी तुम्हाला
कट करून दाखवते. दिसतच आहे आपल्याला, तरी मी सुद्धा कट करून दाखवते. बघू शकता व्यवस्थित आपलं वांग जसं पाहिजे तसं शिजलेलं आहे. आणि चुलीचा जाळ हळूहळू मंद राहते ना, तर ते वाफेने आणखी छान शिजल्या जाते. आपलं वांगे बटाटे इथे शिजून तयार आहे. मस्तपैकी यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. झाकण ठेवू. मी 5 ते 7 मिनिटं हे वांगे बटाटे छान शिजवून घेतलेले होते, तुम्हाला माहीतच आहे. मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. इथे मस्त आपली वांगे बटाट्याची भाजी विदर्भ पद्धतीने, अगदी लग्नात म्हणतो किंवा अशी तुम्ही बनवून पहा एकदा या पद्धतीने. जे मी मसाले सांगितले त्या प्रकारे खूप जास्त टेस्टी होते. आणि या पद्धतीने बनवून तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करून नक्की सांगा की ही भाजी या पद्धतीने कशी बनली. तर विदर्भ स्पेशल वांगे बटाट्याची भाजी तुमच्यासाठी तयार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.